नमस्कार. निनाद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेरून कुरकुरीत आणि मसालेदार अशी फिश फ्राय बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं. चला मग लगेच रेसिपी सुरू करूया. या ठिकाणी आपण मासे स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून घेतले होते. आता आपण सर्व मासे एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला मसाला व्यवस्थित मिक्स करता येईल. या ठिकाणी आपण थोडीशी धना पावडर घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी हळद, थोडस लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला. आलं लसणाची पेस्ट. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाले माशांना व्यवस्थित लागले जातील. आता चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस. सर्व मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण 5 ते 10 मिनिटांसाठी मासे झाकून ठेवणार आहोत. आता कोटिंग साठी आपण थोडस तांदळाचं पीठ घेणार आहोत. त्यामध्ये अगदी थोडस मीठ आणि थोडीशी हळद घेणार आहोत. हळद आणि मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मासे फ्राय करण्यासाठी आपण तव्यावर तेल गरम करून घेणार आहोत. खूप जास्त तेल घ्यायचं नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल टाकलं तरी चालेल. पण अगदी कमी तेलात पण एकदम कुरकुरीत आपले मासे फ्राय होऊ शकतात. त्यानंतर आपण मसाले लावून ठेवलेले मासे या ठिकाणी तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. मासे व्यवस्थितपणे पिठात मिक्स करून घ्यायचे आहे. पीठ व्यवस्थित माशाला लागेल अशा पद्धतीने.
अशा पद्धतीने मासे फ्राय केले तर एकदम कुरकुरीत होतात. या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता. अगदी कमी गॅसवर हे मासे फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहे. आता एका बाजूने आपले मासे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, तर आपण दुसऱ्या बाजूने देखील असे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले मासे व्यवस्थित असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे गोल्डन फ्राय झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.